हिरव्या वाटणातलं चिकन तर सगळेच बनवतात, परंतु ही एक ट्रिक नाही वापरली तर चव अधुरीच राहते. रोजचं जेवण एपिसोड 23 मध्ये तुमचं स्वागत आहे. हिरवं वाटण बनवण्यासाठी एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात तिखटाच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना, थोडं पाणी घालून याची वाटण पेस्ट बनवून घ्या. एका पॅनमध्ये तेल घालायचे, त्यात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचे आणि आलं लसणाची पेस्ट घालायची. लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं. हिरवं वाटण 1 ते 2 मिनिटे तेलात मंद आचेवरती परतून घ्या. याने कच्चा वास जातो, मसाल्याचा रंग छान राहतो आणि चिकन करीची ग्रेव्ही लज्जतदार आणि जास्त ॲरोमॅटिक लागते. यात काही पावडर्ड मसाले घालतोय. जिरेपूड, धणेपूड, हळद आणि गरम मसाला घालायचाय. 1 मिनिटभर परतून घ्या, टेस्ट चांगली येते. आणि चिकन घालायचं. चिकन देखील 1 ते 2 मिनिटे परतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जे वाटण वाटलेलं त्यात थोडं गरम पाणी घालायचे, ते घालून मिक्स करून घ्या. या प्रोसेसमध्ये चिकन चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचंय. यात तळलेला कांदा घालायचा आणि एकजीव असं मिक्स करून घ्यायचे. बिरिस्ता अजिबात स्किप करू नका. चिकन ग्रेव्हीची टेस्ट यामुळे आणखीन एन्हान्स होते आणि लज्जतदार होण्यास मदत होते. जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी घालायचे आणि मिक्स करून झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे मंद आचेवरती शिजवून घ्यायचे. वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि लिंबाचा रस पिळायचा. बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही हिरव्या वाटणातली लज्जतदार चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि हो, ही लज्जतदार चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी तेल थोडं जास्त प्रमाणात लागतं. याने अप्रतिम अशी टेस्ट येते. रेसिपी नक्की ट्राय करा. गरमागरम चपाती, भाकरी, राईस यांसोबत सर्व्ह करू शकता. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.